नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या क्रीडा मुद्रा या विशेष सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत संभाजीनगर येथे. संभाजीनगरमध्ये 68व्या नॅशनल स्कूल गेम्स टेनिस स्पर्धेमध्ये आपण आज आलेलो आहोत आणि जे काही नांदेडचा भूमिपुत्र आहे शिवतेज श्रीफुले यांनी या 2023ला ओडिसामध्ये देखील भारताचा झेंडा फडकवला होता. त्यासोबतच त्यानंतर आजपर्यंत अनेक ठिकाणी तो विजेता देखील ठरला आणि आज महाराष्ट्राची संपूर्ण टीम जी आहे टीम या ठिकाणी सिल्वर मेडल त्यांना मिळालेलं आहे आणि यानंतर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, कारण की हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचं यश आहे. आता सुरुवातीला आपण जाणार आहोत नांदेडचे भूमिपुत्र शिवतेज श्रीफुले यांच्याकडं. भैया, आपण खेळाची आवड नेमकी आपल्याला कधीपासून सुरू झाली होती, काय सांगा? जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझी बहीण खेळायला स्टार्ट केलेली. त्याच्यानंतर मी बॉल कलेक्ट करत होतो आणि त्याच्यानंतर मला सुद्धा खेळायची आवड निर्माण झाली आणि त्याच्यानंतर मी खूपच चांगला खेळायला लागलो. या स्पर्धेत आपला सिल्वर मेडल आपल्याला मिळालं आहे, संपूर्ण टीमला मिळालं आहे. याबद्दल आपली काय भावना आहे, काय वाटतं? आम्हाला खूपच छान वाटतंय. तसं आमच्या अख्ख्या टीमनं खूप चांगली मेहनत घेतली. सगळ्यांना कलेक्टिव्ह डिसिजन्स चांगले घेतले. आमचे सगळे डिसिजन्स व्यवस्थित पार पाडले. त्याच्यामुळे आम्ही फायनलला पोहोचलो. सगळ्या मॅचेस आम्ही एकदम नंबर 1 पद्धतीने काढले. सगळ्या स्टेटमध्ये आम्ही एकदम व्यवस्थित होतो आणि आम्ही खूप छान खेळलो आणि त्याच्यामुळे आम्हाला सिल्वर मेडल भेटलं आहे. नक्कीच. 2023ला ओडिसामध्ये आपण गेला होतात, भुवनेश्वरला खेळा होतात. काय काय प्रतिक्रिया त्या संदर्भात, कसं वाटलं, काय कसं? तेव्हा मी इंडिया नंबर 1 होतो म्हणून मी सिलेक्ट झालेलो. तर तेव्हा सगळ्या 16 देशाचे मुलं आलेले अख्ख्या आशियातनं आणि सगळे नंबर 1 त्या देशातले नंबर 1 आणि नंबर 2 होते. तर सगळ्या देशांना हरून मी सिल्वर मेडल घेतलेलं तिथे आणि तिकडच्या CMनं माझा सत्कार करून मला ते मेडल दिलेलं. ओडिसामध्ये ओडिसाच्या CMनी तुमचा सत्कार केला आणि तुम्हाला भेटलं. बरं, आजपर्यंत आपण किती असे मेडल असेल, ट्रॉफी असतील, किती जिंकले असतील, काय सांगा? आतापर्यंत माझ्याकडे एक 50 ट्रॉफी आणि एक 7 मेडल आहेत. म्हणजे तुम्ही कोणत्या वर्गात होतात त्यावेळेसपासून ही आवड झाली आणि जिंकण्याची तयारी सुरू झाली तुमची? जेव्हापासून मी 6 वर्षाचा होतो ना तेव्हापासूनच मी खेळायचे. पहिलीपासूनच मी खेळायला सुरुवात केली आणि आतापर्यंत तरी मग माझा चांगला रिझल्ट चालला आहे आणि भविष्यात सुद्धा मला देशासाठी भरपूर काही काम करायचे आहेत. हेच माझे. तुमचे वडील ॲडव्होकेट बालाजी श्रीफुले हे वकील क्षेत्रातले टॉपचे आहेत, तरी पण त्यांनी पहिलीपासून तुम्हाला क्रीडा क्षेत्रामध्ये पाठवलं. याचं यामागचं नेमकं गमक काय आणि आपल्या यशाचं रहस्य काय, काय सांगा? मी तर खरं सांगतो, माझे आईवडील, मी खूप लकी आहे की माझे आईवडील असे आहेत. ते मला खूप सपोर्टिव्ह आहे माझ्यासाठी. माझी जी आवड आहे ते माझ्यासाठी सगळं काही करायला तयार आहेत आणि मी सुद्धा करतोय आणि माझ्या मेहनतीमुळं माझा देश प्राऊड आहे माझ्यावरती सध्या तरी. मला देशासाठी खेळायचा खरंच अभिमान आहे. तर असंख्य शाळेमध्ये स्पर्धा होत असतात, असंख्य विद्यार्थ्यांना, या खेळाडूंना काय सांगाल, काय आव्हान कराल तुम्ही, काय सांगाल? मी तर खरं सांगतो की पहिले तुमची शरीर बघा, तुम्ही खेळा, तुम्ही जीवनाचा रस घ्या आणि तुम्ही सुखी राहा. हेच माझं म्हणणं आहे. तुमचं जीवन चांगलं ठेवा. नक्कीच. त्यासोबत अजून देखील भैया, आपलं नाव काय? माझं नाव नील केळकर आहे आणि मी महाराष्ट्राचा कॅप्टन आहे यावर्षी. बरं, तुमचं गाव कोणतं? मी पुण्याचा. पुण्याची. कसं वाटतंय, काय प्रतिक्रिया आपली? एकदम चांगलं वाटतंय. गोल्ड पाहिजे होतं पण सिल्वर मिळालं यावेळेस, काही प्रॉब्लेम नाही. पुढच्या वर्षी मिळेल गोल्ड. तर टीमने अख्खी खूप मेहनत घेतली आणि आलो इथे नॅशनल्सपर्यंत आणि सिल्वर मेडल मिळालं आहे. ह्याची सगळ्यांची आम्ही सगळे खुश आहोत. बरं भैया, आज आपल्याला सिल्वर मिळाले, आपली काय प्रतिक्रिया, काय भावना आहेत? तसं खूप चांगलं वाटतंय सिल्वर, पण आता ज्या हिशोबाने आमच्या टीमचा परफॉर्मन्स चाललेला त्या हिशोबाने आम्हाला वाटत होतं की गोल्ड येईल, पण सिल्वर आले. त्याच आम्ही सगळे खुश आहे. सगळ्यांचा डिसिजन खूप चांगला होता. ह्या टेनिस लेन्सची कधीपासून आवड निर्माण झाली होती? मी 5 वर्षाचा असल्यापासून मी टेनिस खेळतोय. 5 वर्षापासून? हो. कुठं सुरुवात झाली तुमची? शाळा कोणची होती? मी तेव्हा डॉट्स अँड टॉट्स म्हणून स्कूल होती, त्याच्यात होतो आणि मी KSAला स्टार्ट केलं होतं कोल्हापूरला. तिथले कोच प्रकाश पाटील सर होते, त्यांच्याकडे मी स्टार्ट केलं खेळायला. नक्कीच. शिवतेज, आपलं भविष्यातलं काय नियोजन आहे आणि काय आपलं काय स्वप्न, काय ड्रीम? आपलं स्वप्न तर ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल घ्यायचं देशासाठी आणि ते पण खूप जास्त वेळेस. तेच माझं स्वप्न आहे आणि ग्रँड स्लॅम सुद्धा मारायचं देशासाठी. पहिलं ग्रँड स्लॅम मला जिंकायचं असं माझं स्वप्न आहे आपल्या देशासाठी. शिवतेजला संपूर्ण महाराष्ट्राचा आणि आपल्या नांदेडचा भूमिपुत्र म्हणून तुला खूप खूप शुभेच्छा शिवतेज. भैया, काय वाटते याच्या जे तुम्हाला सिल्वर मिळालं? खूपच चांगलं वाटतंय. वाटलं नव्हतं की आम्ही सिल्वर भेटेल, पण गोल्डच्या हिशोबाने आम्ही सगळे टीममेट्स ट्राय करत होतो, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला सिल्वर भेटलं. आमच्या सगळ्या टीममेट्सनी खूप चांगलं खेळलं, पण चालत राहतं. सगळ्यांना खूप चांगलं वाटतंय. मला वाटतं पहिल्या गेममध्ये 2-6 गुणोत्तर असं होतं
विजय झाला होता. काय वाटतं त्या खेळाबद्दल काय वाटतं? पहिल्या खेळामध्ये काय म्हणतात तो मुलगा पण चांगला होता, त्यानं खूप चांगले एफर्ट्स केले, पण मी खूप चांगलं खेळलो त्याच्यापेक्षा, म्हणून मी जिंकलो. आणि त्याच्यामुळं आमची लिडिंगमध्ये होती आमची टीम. त्याच्यानंतर एक चांगली मॅच होती, तो खूपच चांगला प्लेअर होता. त्याच्याबरोबर नील केलकरनं सुद्धा खूप चांगली फाईट केली, पण अनफॉर्च्युनेटली तो पराभव झाला. त्याच्यानंतर आमचा डबल्समध्ये सुद्धा चांगला रिदम चालू होता. आम्ही 2-0 पाठीमागे होतो, पण आम्ही पुन्हा कमबॅक करून 3-2 4-2 अप गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही 6-4 हारून गेलो. आमचं जराशानं गोल्ड राहिलं, नाहीतर आम्हाला गोल्डच भेटलं असतं. जराशानं राहिले, पुन्हा मिळवायचे. हो, पुन्हा मिळू. आम्हाला पुढच्या वर्षी पण चान्स आहे. ते लास्ट इयरचे होते, पण आम्ही खूप यंगमध्ये आम्ही हे इथपर्यंत पोहोचलो. आम्हाला खूप अभिमान आहे आमच्यावर. जराशानं यावेळेस गोल्ड मिळालं, हुकलंय, पुन्हा आम्हाला पुढच्या वर्षी जिंकायचं याचा त्यांचा हे देखील आत्मविश्वास दिलाय. भैया काय नाव आपलं? दक्ष पाटील. तुम्ही कुठून? नागपूरमध्ये बॉर्न झालेलो, पण पुण्यात राहतो. पुण्यात. कशी निर्माण झाली होती आवड ही, काय सांगाल? मी जेव्हा 4 वर्षाचा होतो तेव्हा माझी मोठी बहीण आहे, ती टेनिस खेळायची आणि मी तिच्यावर यायचो असं बघायला तिला वगैरे. तर वडील काय करतात? माझे डॅड आय टी कंपनी. हो. आता ह्या सगळ्यांचे जे शिक्षक कोच असतात, कोच देखील आपल्या सोबत आहेत. सर, काय आपली भावना, काय प्रतिक्रिया काय? सर, हे आम्ही 29 तारखेला इकडे आपल्या कोचिंग कॅम्पमध्ये आलो. सगळे वेगवेगळ्या ठिकाणापासून आपले सगळे मुलं आलेले आहेत. पुणे, नांदेड, नागपूर, कोल्हापूर ह्या ठिकाणातनं सगळे मुलं आले 29 तारखेला. आम्ही 5 दिवस कोचिंग कॅम्प केली. सगळे मुलांनी एकत्र मेहनत केली. कोणी म्हणजे 2 तास सकाळ, 2 तास संध्याकाळ अशी आम्ही प्रॅक्टिस करत होतो. आम्ही बघत होतो डबलची काय फॉर्मेशन होते, कोण चांगलं फॉर्मेशनमध्ये खेळू शकतो आहे, सिंगल्स कोण चांगलं खेळू शकतो आहे. आणि प्रत्येक मॅचमध्ये आमची स्ट्रॅटेजी कोण कुणासोबत खेळेल ही आमची परफेक्ट वर्क झाली आणि आम्ही फायनलपर्यंत पोचलो. आम्ही फायनल पण आमची स्ट्रॅटेजी एकदम परफेक्ट म्हणजे यश आलं आम्हाला. आम्ही 1 ऑल केलं. आम्ही डबल्समध्ये आम्हाला न्यायचीच होती, म्हणजे डबल्स घेतली, ऑलमोस्ट आम्ही घेतलेलीच होती. थोडक्यासाठी आम्ही राहिलो, पण नक्कीच महाराष्ट्राचा फ्युचर खूपच ब्राईट आहे. कारण हे मुलांना अजून 1 वर्ष अंडर 17चे आम्ही हे मुलं सगळे मोठ्या वयोगट शेवटच्या लास्ट इयरचे जे मुलं आहेत अंडर 17चे त्यांच्याशी कम्पीट करतात. आणि पुढच्या वर्षी नक्की महाराष्ट्राला आपल्याला गोल्ड मेडल मिळेल. आणि हे सगळ्या भागातनं जे मुलं येतात खूप मेहनती आहेत आणि आपल्याला 100% हे सिंगल्स आणि डबल्सला दोन्हीमध्ये आपल्याला गोल्ड मेडल पुढच्या वर्षी 100% मिळेल आपल्याला. नक्कीच सरांचा देखील आत्मविश्वास आहे. त्यासोबतच जे काही विद्यार्थी बनतात, सिल्वर मेडल घेतात, गोल्ड मेडल घेतात आणि आत्तापर्यंत म्हणजे अर्धशतक कंप्लीट केलं यांनी मेडलचं, त्यांचे जे काही पालक आपल्यासोबत आहेत. सर, माझं नाव संतोष पोळ. मी टीमबरोबर 29 तारखेपासून इथं आहे. सगळ्यांनी मिळून सांघिक भावनेनं एकमेकाला सहकार्य करत प्रत्येक रणनीती स्वतः आखून मुलांनीच, म्हणजे कोचला पण जास्त त्यांनी त्रास दिला नाही की आज आपण या राज्याबरोबर खेळतोय तर आपल्याला काय रणनीती आखली पाहिजे. त्यामुळं मुलांना मी हॅट्स ऑफ. आणि मुलांनी खूपच मेहनत घेतली, कष्ट घेतले. थोडक्यासाठी गोल्ड गेलं आहे, पण ठीक आहे. तरी आत्ता त्यांचं पहिलं वर्ष आहे, अजून त्यांना 2 वर्ष मिळणार आहेत आणि 100% पुढचे 2 वर्ष ते गोल्ड घेऊन जाणार. नक्कीच पालकांची फार मोठी जबाबदारी असते. पालक 2-4 दिवसापासून कंटिन्यू इथं सातत्याने आहेत. सर, तुम्ही काय करता नेमकं? माझा केबल व्यवसाय आहे साताऱ्यामध्ये. माझ्याकडे एअरटेल नेटवर्कचं डिस्ट्रीब्युशन आहे. काय बनतं म्हणजे सुरुवात, म्हणजे तुमच्या आता वैयक्तिक तुमच्या मुलाची कशी सुरुवात झाली होती? खेळाची आवड कशी निर्माण झाली होती? माझा मुलगा 8 वर्षाचा असल्यापासून या गेममध्ये आला. त्याला मी सुरुवातीला स्पोर्ट्समध्ये असं काही फोर्स केलं नव्हतं टेनिससाठी, पण मी त्याला शाहू स्टेडियममध्ये नेऊन आमच्या सातारच्या राजधानीमध्ये आम्ही त्याला सगळीकडे फिरवलं. पण तो तिथंच याच्यामध्ये खुश झाला की मला हे टेनिसच खेळायचं आहे. आणि तिथनं त्याचा प्रवास चालू झाला. तो आजपर्यंत प्रवास चालूच आहे आणि पुढेही चालू राहणार आहे. आता आपलं करिअर सगळं मुलाचं खेळामध्येच, टेनिसमध्येच. आणि आम्हाला आमची सातारची छत्रपती शाहू विद्यालय आमची शाळा जी आहे यांची वेदांतिका राजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले, त्यांचं पण आम्हाला खूप सहकार्य आहे शाळेच्या बाबतीत की मुलाला खेळायला ते भरपूर परमिशन देतात. यातली बऱ्यापैकी मुलं बोर्ड एक्झाम्सला सुद्धा आहेत, म्हणजे दोन्ही प्रेशरमध्ये ते खेळत असतात. त्यातनं त्यांचा दोन्हीकडे 100% द्यायचं आहे या पद्धतीनं मुलं सराव करत असतात. खरंच 17ची मुलं म्हणजे काही मुलं 10वीला बरेच जण आहेत. 10वीला असल्यामुळे आता जवळपास 10 ते 12 दिवसावर परीक्षा आल्या, तरी पण ही जी काही उत्सुकता होती खेळण्याची, त्यासोबतच आपल्याकडं ॲडव्होकेट बालाजी श्रीफुले सर देखील आहेत. त्यांचा देखील मुलगा आपल्यासोबत आहेत. श्रीगुण्या,
शिवतेज श्रीफुले यांचे सर थांबा एकदा. शिवतेज श्रीफुले यांचे शिवतेज श्रीफुले यांचे पालक आहेत. सर आपण ॲडव्होकेट जे वकिली क्षेत्रामध्ये नांदेडमध्ये प्रचंड नाव मोठं केलं, त्यासोबतच आज आपण मॅच देखील पाहिला आहे. ही मॅच पाहिल्यानंतर सिल्वर मेडल देखील मिळाले. काय भावना आहेत आपल्या, काय सांगाल? मला खूप आनंद वाटते की महाराष्ट्राच्या टीमनी, मुलांच्या टीमनी आपल्या महाराष्ट्रासाठी सिल्वर मेडल जिंकलेलं आहे. खरोखरच आम्ही सर्व पॅरेंट्स त्यांच्यासोबत 2 तारखेपासून आहोत आणि मुलांनी खूप अथक प्रयत्न केले गोल्ड मेडलसाठी. आणि गोल्डचं जे स्वप्न होतं त्यांचं ते थोड्या पॉईंटनं आणि थोड्या यानं हुकलेलं आहे, परंतु भविष्यामध्ये त्यांनी गोल्ड मेडल घेतील अशी मला आशा आहे. त्याचबरोबर आज महत्त्वाचं हे आहे की 5ही मुलांनी महाराष्ट्रासाठी गोल्ड घेण्यासाठी जे प्रयत्न केले, जे खूप अतिशय महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. नक्कीच. सर आपण शिवतेजला सुरुवातीपासून म्हणजे या क्रीडाच्यामध्ये जास्त फोकस कसा आला, म्हणजे कसं वाटलं? कारण की आता आपण पाहतो की डॉक्टर आणि इंजिनियरकडे जास्त बराच लोकांचा कल झाला आहे. म्हणजे काय वाटतं, कसा आनंद कसा आहे? मला एकच याच्याबद्दल सांगायचं आहे की आम्ही जे पॅरेंट्स आहोत ते मुलांची आवड कशामध्ये आहे, कोण्या क्षेत्रामध्ये आहे ते ओळखून, म्हणजे माझ्या मुलाला शिवतेजला टेनिसची आवड होती, खेळाची आवड होती, म्हणून आम्ही दोघांनी आईवडिलांनी त्याचं खेळाचं जे आहे ते आम्ही चालू ठेवलेलं आहे. परंतु बरेचसे पॅरेंट्सला वाटतं की मुलांनी डॉक्टर्स व्हावं, इंजिनियर्स व्हावं, आणि आपल्या नांदेडला तर सगळे डॉक्टर्सच व्हायलेत, सगळे इंजिनियर्स व्हायलेत. पण अशा परिस्थितीमध्ये स्पोर्ट्समध्ये खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येक आईवडिलांनी मुलांना जर स्पोर्टमध्ये टाकलं, कुठला तरी एक स्पोर्ट्स रोज 1 तास 2 तास खेळलं तर मुलांची तब्येत चांगली राहते आणि मुलगा खूपच भविष्यामध्ये चांगला होऊ शकतो असं वाटलं. आणि खरोखर मुलांना ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्यांच्या आवडीप्रमाणे करू द्यावं असं ह्या विचारानं म्हणून आम्ही शिवतेजला या लॉन टेनिस स्पोर्ट्समध्ये टाकलेलं आहे. नक्कीच. त्यासोबत आपल्याकडे दुसरे देखील पालक आहे तुम्ही, त्यासोबत आपल्याकडे दुसरे सर आपण कुठले? माझं नाव मिहीर केळकर, मी नील केळकरांचा म्हणजे त्याचे वडील. आम्ही आलो आहे पुण्याहून, आम्ही पुण्याचे. बरं, तुम्ही काय करता? माझा व्यवसाय आहे, माझा मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे पुणे नगर रोडला, शिखरापूरला. कधीपासून आवड होती आणि कशी? नील वयाच्या 7व्या वर्षापासूनच मी स्वतः टेनिस खेळतो, बॅडमिंटन खेळतो आणि नीलची आई नॅशनल्स खेळलेली आहे बॅडमिंटन. त्यामुळे आमच्या घरात स्पोर्ट्सचं वातावरण खूप आहे आणि त्यामुळे माझ्याबरोबर जेव्हा मी टेनिस खेळतो रोज तेव्हा तो यायचा, मग त्याला ती आवड निर्माण झाली आणि मग तोही खेळायला लागला माझ्याचबरोबर. सुरुवातीला मीच त्याला शिकवायचो, मग जसा जसा आता मोठा होत गेला तसा आता मला झेपत नाही. तुमच्याकडे टेनिसची वंश परंपरेने आलेली आहे. हो हो हो. असं आपण काय कधी खेळत होतो टेनिस? नाही, मी क्रिकेटमध्ये खूप खेळलो आहे. मी माझ्या कॉलेजसाठी युनिव्हर्सिटीपर्यंत खेळलेलो आहे. मी व्हॉलीबॉल महाराष्ट्राच्या खेळलो आहे स्टेटकडनं, पण मी कधी लॉन टेनिस पहिल्यांदाच माझ्या मुलाला त्या खेळामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे आपण ज्या क्षेत्रात नव्हतो त्या क्षेत्रामध्ये मुलाला टाकलेलं आहे. अरे वा, क्या बात आहे. सर आपण कधी टेनिस वगैरे खेळण्याचं? नाही, टेनिस तर खेळा नाही, परंतु मी क्रिकेट खेळत होतो. क्रिकेटची मला खूप आवड होती, कुस्ती पण खेळत होतो आणि मला लहानपणापासून खेळाची आवड आहे. परंतु टेनिस हे खूप नवीन शहरामध्ये चा खेळ आहे आणि मी ग्रामीण भागात माझं शिक्षण झालेलं आहे, त्यामुळे टेनिसचा माझा संबंध नव्हता. पण माझ्या मुलीला मी पहिले टेनिसमध्ये जॉईन केलं तिच्या फिटनेससाठी आणि नंतर माझा मुलगा त्याच्यामध्ये आज रोजी करिअर करत आहे. म्हणजे शिवतेची जी सुरुवात झाली, आता आपण पाहतो की नांदेडला तसं खेळाचं प्रचंड मोठं वातावरण नाही, तरी पण नेमकी कशी सुरुवात केली? नाही, त्याची जी मोठी बहीण होती त्याला ती बिमार राहायची. आम्ही डॉक्टरकडे सतत जात होतो आणि जात असताना आम्हाला सल्ला दिला की तिच्या फिटनेससाठी तुम्ही एक स्पोर्ट्स जॉईन करा. आमच्या घराच्या जवळच क्लब होतं, नांदेड क्लब, आणि आम्ही तिला टेनिस लावलं होतं आणि हा 4 वर्षाचा 5 वर्ष असताना तो टेनिस सोबत जात होता बहिणीसोबत आणि त्याच्यातून त्याला त्या टेनिसची आवड झाली आणि तो सुरुवातीपासून पहिले एकच गेम खेळला आणि आजपर्यंत 10 वर्ष झाले तो एकच टेनिस हाच गेम खेळतो आणि त्याला खूप आवड आहे त्याची टेनिसमध्ये. मी एक फक्त सांगतो, मी महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशनचा काउन्सिल मेंबर आहे आणि मी आता हा रिपोर्ट देणार आहे. आमची आता जी काउन्सिल मीटिंग होईल की महाराष्ट्राची टीम आपली ही जी काय 5 मुलं खेळली आहेत त्यांच्याबद्दल खूप खूप त्यांना अभिनंदन. खूप त्यांनी प्रयत्न केले, खूप चांगले खेळले आणि मुख्य म्हणजे ह्या सर्व लोकांना आत्तापर्यंत ज्या ज्या स्पर्धा खेळतात ते स्वतःसाठी म्हणजे इंडिव्हिज्युअलला खेळत असतात. आयटा असेल, ITF असेल, हा पहिला असा टीम इव्हेंट होता की जे टीम म्हणून खेळत होते आणि हा माझ्या मते यांना टेनिस बिंग अ इंडिव्हिज्युअल स्पोर्ट अशा
गरजेचं, अशा पद्धतीच्या स्पर्धा पण गरजेच्या आहेत की तुम्ही टीम म्हणून कसं खेळलं पाहिजे, मग कोणी काय खेळलं पाहिजे, कोणाला तरी बसायला लागतं, कोणाला तरी संधी द्यायला लागते, कारण टीमचा महत्त्वाचा परफॉर्मन्स असतो. तर हे पण फार इम्पॉर्टंट आहे या मुलांच्या दृष्टीने. आणि मी त्यांना सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेट करतो. त्यांचा सगळ्यांचा रिपोर्ट मी आता आमच्या MSLTच्या काउन्सिल मीटिंगमध्येही मांडीन. आणि महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन, आम्ही महाराष्ट्रात आता खूप सारे प्रकल्प घेतलेत की जिथे आपल्याला टेनिस अजून पुढे न्यायचं आहे. तर येणाऱ्या 2-3 वर्षात आपल्याला ते सगळे दिसतीलच. धन्यवाद. टेनिसला चांगले दिवस येतील. हो, नक्की 100%. आणि आपल्याकडे टॅलेंट आहे तशी. महाराष्ट्र इज फुल ऑफ टॅलेंट. आपल्याकडे फक्त थोडंसं कोचिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चरल जे काही चेंजेस आहेत ते आता आम्ही ऑलरेडी चालू केलेले आहेत. तर येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला नक्की त्याचे फायदे आणि पॉझिटिव्ह रिझल्ट्स दिसतील. नक्कीच आपण आता या सर्व विद्यार्थ्यांशी आणि या खेळाडूंशी संवाद साधलेला आहे. प्रचंड मोठा उत्साह आहे. ह्या विद्यार्थ्यांसोबतच जे पॅरेंट आहेत, जे विद्यार्थ्यांना घडवत असतात, त्यांच्यामध्ये उत्साह आहे. त्यासोबतच क्रीडा शिक्षक आहेत, त्यांच्यामध्ये देखील चांगलाच उत्साह आहे. तुम्हाला पुढच्या वर्षीच्या गोल्ड मेडलसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.